कर्जत जामखेडमध्ये पूर्वनियोजित कटाचा बळी ठरतो हा खळबळजनक आरोप भाजपचे उमेदवार राम शिंदेंनी केला। कौटुंबिक कलहादरम्यान काही करार झाले त्याचा प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये आला असल्याचं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। तर कर्जत जामखेडमध्ये सभेला आलो असतो तर काय झालं असतं असं वक्तव्य अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून केलेलं। त्यावरून राम शिंदेंनी आता जोरदार हल्लाबोल केलाय। तर राम शिंदे यांनी यावेळेस अनेक आरोप खरं तर केले असल्याचं आपण बघू शकतोय। नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा आपण बघू शकतोय राम शिंदे यांनी मोठे आरोप खरं तर यावेळेस केलेले आहे। पराभवावरती बोलताना राम शिंदे यांनी थेट दादांवरती हे आरोप केलेले आहेत। तर अंतर्गत कलहामध्ये यावेळेस राम शिंदे यांना फटका बसला अशी एकंदरीत भूमिका राम शिंदे यांची असल्याचं बघायला मिळतंय। तर आपण बघू शकतोय राम शिंदे यांच्यासोबत साम टीव्हीने बातचीत केलेली आहे। पाहूयात यामध्ये नेमकं राम शिंदे काय म्हणाले। 43 मतांनी कमी फरकाने माझा पराजय झाला आणि दोन्ही याद्यामध्ये नाव असणारा मी राज्यातला क्रमांक 1 चा उमेदवार आहे। परंतु अशा पद्धतीने कट कारस्थान रचून माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या विरोधात अशी भूमिका घेणं ही दुर्दैवी आहे। शेवटी आमचा कार्यकर्ता झुंजला, संघर्ष केला, गेली 5 वर्ष झालं संघटन मोठ्या प्रमाणात उभा करतोय आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीचा पराजय करण्याच्या दृष्टिकोनाने ईर्षेला पेटला होता। परंतु असे कट कारस्थान रचून हा पराजय झालाय। त्याच्यामुळं ही बाब गंभीर आहे, दुर्दैवी आहे। मी वरिष्ठांच्या कानावर निवडणुकीतच घातली होती, त्याच्यामुळं आज फक्त त्यांनी कबुली दिली आहे मुळे हा प्रश्न मीडियासमोर आला। स्ट्रॉंग रूमला जो काही त्यांनी ठेवला होता, जो काही तिथं राखण ठेवला होता त्यांचा कार्यकर्ता, तो पोलीस वेशात ठेवला होता। 265 अन्वे तोतया म्हणून त्या नाळे राहुल ज्ञानोबा नाळे अशा माणसावरती गुन्हा देखील झाला। म्हणजे सगळं जे काय असतं निवडणुकीमध्ये जे क्रिमिनल आणि गडबडी त्या सगळ्या रोहित पवारांच्या माध्यमातून ह्या केलेल्या आहेत। निश्चित स्वरूपामध्ये कागदांची जुळवाजुळव सुरू आहे, सगळे एव्हिडन्सेस माझ्याकडे आहेत। मी रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज केला होता की त्याची फेरपडताळणी करावी बेरजांची, परंतु माझा आरोनी तो अर्ज फेटाळला। मी आज परत जिल्हाधिकाऱ्यांकडे तो अर्ज करतोय आणि त्यांनी जर कारवाई माझ्या मागणीनुसार केली नाही तर मी हायकोर्टामध्ये याला देखील चॅलेंज देणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सह गणेश गोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।